नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण PDKV अंतर्गत जे काही MSCच्या सीट्स आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. म्हणजेच MCR जे PGCET झालेले आहे, ॲडमिशन प्रोसेस 2024-25 सुरू झालेले आहे. त्यासाठी प्रेफरन्स फॉर्म स्पेशली PDKV विद्यापीठासाठी कसा द्यायचा त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. मग त्यामध्ये अंतर्गत कोणते कॉलेजेस येतात, कोणत्या कॉलेजेसला आपण प्रेफर करायला पाहिजे, नंतर भविष्यात जाऊन आपल्याला त्रास नको व्हायला. कारण कसं होतं, एक पॉईंट्स काही क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण काय करतो, माहिती नसताना एखाद्या डिपार्टमेंटला MSCला ॲडमिशन घेतो आणि नंतर सोडून देतो. मग तुम्ही सोडल्यामुळं तुमच्या खालच्या विद्यार्थ्याला ते ॲडमिशन भेटलं असतं, पण तुम्ही अचानक पुढे जाऊन सोडता. यामुळं काय होतं, जी एक सीट असेल, लक्षात ठेवा, एक सीट वाया जाते पूर्ण. ते सीट वाया जाते. त्याचबरोबर जे काही गाईड असतील, पर्टिक्युलरली गाईड असतात एखाद्या विद्यार्थ्याला, बरोबर. मग त्यांचे पण काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मग त्यांना पण तुमच्यामुळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, लक्षात ठेवा. त्यानंतर डिपार्टमेंट असेल, मग डिपार्टमेंटमध्ये पण थोडेसे इश्यू होतात. तुम्ही जर एखादी जागा सोडली किंवा जर ती वेकंट सीट राहिली, मग पुढे प्रॉब्लेम्स येतात, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स हे क्रिएट होत जातात. म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहे. या व्हिडिओच्या मागे उद्देश हाच आहे की तुम्हाला एक पूर्ण कॉलेजबद्दल इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही प्रेफरन्स त्या पद्धतीने देऊ शकता. म्हणजे ती सीट जी असेल MSCची ते पण वाया जाणार नाही. जो कोणी होतकरू विद्यार्थी असेल, अकॅडमिक्स करणार असेल, त्याच्यासाठी ते सीट असेल तो चूज करू शकतो. किंवा जर समजा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह करायचं असेल आणि पुढे जाऊन तुमचे 2 वर्ष परत धांदल उडणार नाही, म्हणून तुम्ही प्रॉपर सीट तुमच्या मेरिटनुसार एक चूज करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ आपण इथं बनवत आहोत, लक्षात ठेवा. हा उद्देश क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर PDKV अकोला. सर्वच डिपार्टमेंट चांगले असतात, लक्षात ठेवा. असं डिपार्टमेंट वाईट असं कोणतं नसतं. पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग आपल्याला डिपार्टमेंट कोणतं सूट होईल किंवा कोणतं डिपार्टमेंट आपण चूज केलं पाहिजे, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आता PDKV अकोलामध्ये जे मेन कॅम्पस आहे, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, तिथं पहिलं डिपार्टमेंट आपण जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग चूज करणं गरजेचं आहे. हे डिपार्टमेंट चूज केल्यानंतर आपल्याला सोबत बघा कॉम्पिटिटिव्हचा स्टडी असेल, तोही स्टडी तुम्हाला तिथं करता येतो. प्लस तुम्हाला जो अकॅडमिक्सचा स्टडी असेल, भविष्यात तुम्हाला ARS असेल, नेट असेल, बऱ्याच गोष्टी आहेत ते पण करता येतात. म्हणजे दोन्ही पण तुम्हाला इथं चान्सेस आहेत, कॉम्पिटिटिव्ह प्लस अकॅडमिक्स. सेकंड ऑप्शन असणार आहे तुमचा एग्रोनॉमी. या पण डिपार्टमेंटला सेम तुम्ही कॉम्पिटिटिव्ह स्टडी करू शकता आणि अकॅडमिक्स या दोन्हींचा तुम्ही ताळमेळ इथं साधू शकता, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्लांट पॅथॉलॉजी. आता मग बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की सर, जेनेटिक्स, एग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी हे डिपार्टमेंट्स का घेऊन येतात तुम्ही प्रत्येक वेळेला पुढे पुढे? तर हे डिपार्टमेंट घेतल्यानंतर भविष्यात तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये PhD जर केली समजा, त्या डिपार्टमेंटमध्ये नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा जास्त असतात. इव्हन तुम्ही प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये जर जायचं ठरवलं, कारण सध्या पाहतो आपण जे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्यामध्ये अनसर्टनिटी सुद्धा खूप आहे. कारण कधी एखाद्याला जॉब लागेल किंवा नाही लागेल हे आपण शुअरिटी सांगू शकत नाही. मग प्रायव्हेट हा ऑप्शन आपल्याकडे एक चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग ऑप्शन राहतो ॲज अ प्लॅन बी म्हणून, लक्षात ठेवा. बरोबर. काही जणांचा प्लॅन ए सुद्धा MSC असू शकतं, प्लॅन बी म्हणून ऑप्शन राहू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ किंवा हे डिपार्टमेंट तुम्हाला मी टाकायला सांगत आहे, लक्षात ठेवा. आता प्लॅन पॅथॉलॉजी जर विचार केला आपण, या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह प्लस अकॅडमिक्स ह्या दोन्ही गोष्टी इथं करता येतात. आणि मी सध्या जे प्रेफरन्स सुरुवातीला सांगत आहे, हा प्रेफरन्स कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून सांगतो, लक्षात ठेवा. आणि नंतर तुम्हाला अकॅडमिक्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रेफरन्स सांगेल. आता मग यानंतर चौथं डिपार्टमेंट आपल्याला ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी घ्यायचं आहे. इथं पण तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह असेल प्लस अकॅडमिक्स. आणि जर भविष्यात तुम्हाला प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, पेस्टिसाइड कंपनी वगैरे, तिथं सुद्धा तुम्हाला वाव आहे. त्यानंतर बघा आता मायनर डिपार्टमेंट स्टार्ट होतात. आता मायनर डिपार्टमेंट स्टार्ट होत आहेत, त्यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा प्रेफरन्स देता येतो. इथं तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह चांगल्या पद्धतीने स्टडी करता येतो. एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये पण कॉम्पिटिटिव्ह तुम्ही स्टडी करू शकता. प्लांट फिजिओलॉजी आहे, सीड टेक्नॉलॉजी आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी करू शकता. आता अजून एक अकोला युनिव्हर्सिटीबद्दल जर सांगायचं म्हटलं, जर ज्यांना IBPS स्पेशली करायचं आहे त्यांच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी किंवा चांगली युनिव्हर्सिटी, लक्षात ठेवा. स्पेशली IBPSच करायचं आहे, कारण बँकिंगचं हब म्हटलं जातं अकोल्याला. हा एक मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण विचार केला, PDKV अकोलाच्या अंतर्गत ॲनिमल हजबंडरी असेल, डेअरी सायन्स असेल आणि नवीन डिपार्टमेंट आलेलं आहे लँड रिसोर्स मॅनेजमेंट, लक्षात ठेवा. त्यामध्ये सुद्धा तुम्ही MSC करू शकता. आता हे झालं ॲग्रिकल्चर. इथपर्यंत तुम्ही ॲग्रिकल्चरची CET दिली असेल तर तुम्ही या डिपार्टमेंटला इलिजिबल आहात. आणि त्यानंतर जर समजा तुम्ही हॉर्टिकल्चरची CET जर दिली असेल
मग फ्रूट सायन्स असेल, व्हेजिटेबल सायन्स असेल, नंतर फ्लोरिकल्चर असेल, या 3 डिपार्टमेंटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा फॉरेस्ट्री जर तुम्ही दिली असेल सीईटी, तर एमएससी फॉरेस्ट्री सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि शेवटी बघा, सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी हे डिपार्टमेंट आपण शेवट ठेवलेले आहेत. आणि थोडंसं अकॅडमिक्स वरती जास्त भर दिला असल्यामुळं तुम्हाला कॉम्पिटिटिव्हला तिथं वाव कमी आहे, त्यामुळे हे डिपार्टमेंट मी शेवटी घेतलेलं आहे, सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. आणि जर तुम्ही बायोटेक्नॉलॉजीची जर सीईटी दिली असेल, ते बायोटेक डिपार्टमेंट सुद्धा तुम्ही चूज करू शकता. आणि बायोटेक डिपार्टमेंटला थोडं प्रॅक्टिकल वर्क असल्यामुळं तिथं कॉम्पिटिटिव्हला स्टडी करायला कोणत्याच ठिकाणी वाव नाहीये, लक्षात ठेवा, कोणत्याच कॉलेजेसमध्ये. म्हणून तुम्ही हा एक ऑप्शन अशा पद्धतीनं अकोला युनिव्हर्सिटीमध्ये ऑप्शन चूज करू शकता. आता यामध्ये जर हॉस्टेल फॅसिलिटी जर बोलायची म्हटलं, हॉस्टेल फॅसिलिटी आणि लायब्ररी फॅसिलिटी या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये दोघांसाठी अवेलेबल आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे हॉस्टेल्स अवेलेबल आहेत. त्यानंतर झेरॉक्स फॅसिलिटी असेल किंवा बाकी साऱ्या गोष्टी जे तुम्हाला लागतात रुटीनमध्ये, ते पण अवेलेबल आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी लायब्ररी फॅसिलिटी खूप महत्त्वाची असते अभ्यास करण्यासाठी. तर लायब्ररी फॅसिलिटी सुद्धा चांगली आहे, लक्षात ठेवा. जितकी राहुरीला चांगली लायब्ररी आहे, तितकीच त्याच तोडीची लायब्ररी परभणी कॅम्पस असेल, त्यानंतर अकोला कॅम्पस असेल, मेन कॅम्पस सांगतोय मी, पीजीआय, दोन्हीही ठिकाणी चांगली लायब्ररी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे असं नाही की तुम्ही राहुरीला ऍडमिशन नाही भेटलं मग दुसरीकडे घ्यायचं नाही. अकोला आणि परभणी हे सुद्धा चांगले ऑप्शन आहेत. जर तिथलं फोरम पण आहेत, लक्षात ठेवा. या ठिकाणी अकोल्याला फोरम आहे स्पेशली. हा फोरम सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतो तिथं. तुम्हाला ती एक अपॉर्च्युनिटी आहे अभ्यास करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक चांगला प्रेफरन्स, एक आयडियल प्रेफरन्स कसा असावा, त्याबद्दल आपण पीडीकेव्ही अकोलाबद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आणि हा प्रेफरन्स आपण कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे, लक्षात ठेवा. एंड ऑफ द सेशन मी तुम्हाला अकॅडमिक्स बद्दल सुद्धा सांगेल कसा प्रेफरन्स असायला हवा. आता सेकंड कॉलेजेस आपण नागपूरचा विचार करतोय. आता नागपूर सिटी सगळ्यांना माहित आहे, पोल्युटेड फ्री सिटी आहे, चांगली सिटी आहे. पुण्यापेक्षा पण चांगली सिटी म्हटलं जातं नागपूरला. त्यामुळे तिथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात. ज्यांना वाटतं की बाबा मला सिटीमध्ये राहायचंय आणि फॅसिलिटी जे असतील क्लासेस वगैरे ते लावायचे आहेत, तर तुम्ही नागपूर सिटी चूज करणं गरजेचं आहे. मग तिथं कोणते डिपार्टमेंट आहेत, तर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग हे डिपार्टमेंट सुद्धा तिथं उपलब्ध आहे. तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. नंतर आहे ॲग्रोनॉमी. इथं कॉम्पिटिटिव्ह प्लस अकॅडमिक्स दोन्ही गोष्टी होतात, लक्षात ठेवा. प्लांट पॅथॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी आहे आणि सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. ह्या ठिकाणी 5ही मेजर डिपार्टमेंट तुम्ही हे चूज करू शकता. त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्हचा स्टडी असेल, काही प्रमाणात तुम्ही करू शकताय. त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह प्लस तुम्ही अकॅडमिक्स हे सुद्धा दोन्ही गोष्टी करू शकता, लक्षात ठेवा. आलं लक्षात? कारण कसं होतं, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, अनसर्टनिटी तर आहेच कॉम्पिटिटिव्हच्या बाबतीत, मग अकॅडमिक्स सुद्धा तुम्हाला भविष्यात कामी येणार आहे. नंतर मायनर डिपार्टमेंटचा विचार केला, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन आहे, त्यानंतर प्लांट फिजिओलॉजी आहे, ॲनिमल हजबंड्री आहे, डेअरी सायन्स इत्यादी डिपार्टमेंट हे ॲग्रिकल्चर सीईटी च्या अंतर्गत येतात, लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त जर तुम्ही सीईटी दिली असेल, जसं की हॉर्टिकल्चरची सीईटी दिली असेल, तर तुम्ही फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंगला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न येतो की बाबा स्कोप आहे का फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंगला? तर भविष्यात बघा, लँडस्केपिंग फ्लोरिकल्चरला चांगल्या प्रमाणात स्कोप आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट जर झालात आणि जर तुम्हाला पुढे जाऊन शिकायचं असेल, नेदरलँड वगैरे, केनिया वगैरे जे देश आहेत, इथं सुद्धा तुम्हाला गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर शेवटी आहे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, एबीएम म्हणतो आपण. हे सुद्धा नागपूरच्या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही एबीएमची जर सीईटी दिली असेल, तर पुणे असेल, लातूर असेल आणि नागपूर या 3 ठिकाणी तुम्हाला एबीएमची सुविधा आहे. तिथे तुम्ही एबीएम करू शकता. आणि रिसेंटली ऍड झालेलं जे आहे ते बारामती कॉलेज. अशा पद्धतीनं तुम्ही नागपूर कॉलेजसाठी प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सुद्धा झेरॉक्स फॅसिलिटी असेल, हॉस्टेल फॅसिलिटी म्हणतो आपण, हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी लायब्ररी फॅसिलिटी असेल, लायब्ररी फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. आणि या कॉलेजेस बद्दल सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये पहिले 5 कॉलेजेस झाले होते, तर त्यातलं एक कॉलेजेस म्हणून हे नागपूर कॉलेज आहे, लक्षात ठेवा. म्हणजे किती जुनं कॉलेज आहे त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं. तर हे झालं एक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरसाठीचा प्रेफरन्स, कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टिकोनातूनच सांगितलेला आहे. त्यानंतर बघा, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती. आता हे जे कॉलेज आहे ते सब कॅम्पस असल्यामुळं
या ठिकाणी दोनच आहेत, एक ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन एज्युकेशन, अशा दोनच ठिकाणी किंवा दोनच डिसिप्लिन मध्ये तुम्हाला या ठिकाणी MSc करता येणार आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा जी आहे ती थोडी अपुरी आहे. म्हणजे त्या ठिकाणी हॉस्टेल जे असेल, नो हॉस्टेल म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे हॉस्टेलच्या सीट्स आहेत त्या लिमिटेड आहेत. त्यामुळे सेकंड इयर पासून तिथं हॉस्टेल दिलं जातं. त्याचबरोबर बाकी फॅसिलिटी असेल, लायब्ररी वगैरे जे असेल, या बाकी फॅसिलिटी ह्या चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटी तिथे सुद्धा आहेत. जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्हच करायची असेल तर एक चांगला फोरम किंवा त्या ठिकाणी चांगली फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहे, लक्षात ठेवा. तर अमरावती सुद्धा चूज करायला काही हरकत नाहीये. हे झालं कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून प्रेफरन्स. आता आपण पाहणार आहोत की अकॅडमिक्स म्हणजे प्लॅन बी बऱ्याच जणांना काय करायचं असतो, स्ट्रॉंग करायचा असतो. आता मी प्लॅन बी का म्हणतो बाळांनो, कारण बऱ्याच जणांचं कसं असतं, MSc ला ऍडमिशन घ्यायचं इन द सेन्स त्यांना जॉब सिक्युरिटी महत्वाची असते. बऱ्याच जणांना कॉम्पिटिटिव्ह करायचं असतं, म्हणून ते प्लॅन ए हा कॉम्पिटिटिव्ह ठरवतात. पण काही जणांचा अकॅडमिक सुद्धा प्लॅन ए असू शकतो, लक्षात ठेवा. तर आता मग ज्यांना PDKB अकोला अंतर्गत अकॅडमिक्सच करायचं आहे अशांनी काय केलं पाहिजे, तर GPB असेल, एग्रोनॉमी असेल, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी आणि नंतर सॉइल सायन्स, हे चारही डिपार्टमेंट बघा नीट आहे का, हे चारही डिपार्टमेंट तुम्ही पहिल्यांदा चूज करायचे. नंतर झालं की ते मग तुम्ही नागपूरला जाऊ शकता. नागपूरचे डिपार्टमेंट GPB, एग्रोनॉमी, पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी आणि सॉइल सायन्स हे डिपार्टमेंट चूज करायचे. मग परत तुम्ही अकोल्याला यायचं, मग राहिलेले जे मायनर डिपार्टमेंट आहेत ते मायनर डिपार्टमेंट टाकायचे. अशा पद्धतीचे जे मायनर डिपार्टमेंट आहेत. हॉर्टिकल्चर हे मेजर मध्ये येतं, लक्षात ठेवा. मागच्या वेळेला विचारलेला क्वेश्चन आहे बऱ्याच जणांनी, हॉर्टिकल्चर हे मेजर मध्ये येतं आणि ते ऍग्रिकल्चर मध्ये येत नाही, लक्षात ठेवा. ते त्याची CET वेगळी असते, ते मेजर मध्ये येतं, बायोटेक्नॉलॉजी सुद्धा. आता मग हे तुम्ही डिपार्टमेंट टाकलेत, मग राहिलेले जे मायनर डिपार्टमेंट होते नागपूरच्या अंतर्गत, इकॉनॉमिक्स असेल, एक्सटेन्शन एज्युकेशन किंवा जे उरलेले असतील डिपार्टमेंट, फिजिओलॉजी, हजबंड्री, एनिमल हजबंड्री, डेअरी सायन्स, ओके, किंवा ABM, हे बाकी तुम्ही डिपार्टमेंट टाकू शकता. आणि शेवटी मग इकॉनॉमिक्स असेल, एक्सटेन्शन एज्युकेशन, अमरावतीच्या अंतर्गत जे डिपार्टमेंट असतील हे डिपार्टमेंट चूज करायचे आहेत. सेम सगळ्याच युनिव्हर्सिटीला बघा, सर्व जे युनिव्हर्सिटी आहेत, ऑल युनिव्हर्सिटी ज्यांना काही प्लॅन MSc चा प्लॅन म्हणून जर स्ट्रॉंग करायचा असेल, त्यांनी पहिल्यांदा मेजर डिपार्टमेंट, सर्वच युनिव्हर्सिटीचे मेजर डिपार्टमेंट लक्षात ठेवा, नंतर मग मायनर डिपार्टमेंट. आलं लक्षात. मग हे चूज करत असताना सुरुवात कुठून करायची, तुमची जे यू कोटा असेल, म्हणजे जे स्वतःची युनिव्हर्सिटी असेल बाळांनो, तिथून सुरुवात करायची. बरेच जण यू कोटा आधी टाकतात, म्हणजे बाकीची युनिव्हर्सिटी आधी टाकतात, नंतर स्वतःची युनिव्हर्सिटी नाहीये, तर स्वतःची युनिव्हर्सिटी आधी टाका, नंतर मग बाकीचे जे एम कोट्यातील युनिव्हर्सिट्या जे आहेत किंवा जे वेकन्सीज असतील त्याला तुम्ही प्रेफर करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन आपण PDKB जे अकोला कॉलेज आहे त्याबद्दल बघितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. जो कमेंट बॉक्स आपल्याकडे असतो युट्यूबला, तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आज आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. काही अडचण असेल तर नक्की सांगा. थँक्यू.